आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 13 कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल. तर यात आपल्याला काही टेस्ट दिले ट्रायंगलच्या बाबतीत, त्या आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे. बघूया बेसिकपासून सुरुवात करू आपण. फर्स्ट आहे आपली टू साइड्स अँड दी इन्क्लुडेड अँगल, म्हणजे काय येईल तर SAS साईड अँड साईड असं म्हणतो त्याला. काय म्हणतो? साईड अँगल साईड. ही झाली आपली टेस्ट आहे ती. टू साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल्स म्हणजे SAS टेस्ट आहे ती. ओके, बघूया. इथे आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN. ओके, असे आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. आता आपल्याला बघूया इथं काय म्हटलं आहे, सच दॅट द टू पेअर्स ऑफ देअर साइड्स अँड दी अँगल इन्क्लुडेड बाय देम अ कॉन्करंट. काय म्हटलं आपल्याला की याचे दोन साइड्स आहेत, म्हणजे दोन साइडचे जे अँगल B आणि काय तर अँगल M. ओके, असे जे दोन अँगल्स आहेत ते काय म्हटलेले आपल्याला, तर हे दोन अँगल काय आहेत तर हे एकमेकांना काय सारखे आहेत असं म्हणणं आहे त्याचं. साईड आणि अँगल ही झाली साईड, म्हणजे दोन साईड काय आपल्या सेम आहेत. ड्रॉ ट्रायंगल ABC अँड अ ट्रायंगल LMN. ओके, ट्रायंगल ABC आणि LMN आपला हे दोन ट्रायंगल्स आहेत ते दिलेले. त्यातला लेंथ AB जी दिलेली आहे आपल्याला, ठीक आहे. लेंथ AB ही कशाला सेम आहे तर LMNला. कशाला तर L आणि M अशा दोन याला सेम आहे म्हणते. नंतर लेंथ BC, जी लेंथ BC आहे आपली ते कशाला सेम आहे तर लेंथ N आणि Mला सेम आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो तर मेजर अँगल ABC हा पूर्ण मेजर अँगल ABC आणि मेजर अँगल LMN काय आहेत तर हे दोघी इक्वल आहे. तर आपण जर समजा ट्रायंगल ABC, ओके, ट्रायंगल ABC वर जर आपण हा ट्रायंगल LMN हा जर आपण जर सेम ठेवला तर काय होईल, हा दोन्ही अँगल काय येतील याचे, म्हणजे यात जे अँगल्स दिले आहेत आपल्याला, अँगल्स किंवा साईड जे दिलेले आहेत ते काय होतील तर ह्या सेम येतील. कारण की हा पण कॉन्करंट आहे आणि हा पण कॉन्करंट आहे असं म्हणू शकतो. तर आपण कसं की इथे कोणती साईड येणार आहे त्याच्यावर, जसं की आपण म्हणू शकतो ट्रायंगल ए कोणता येईल तर अँगल A आणि अँगल L असे काय येतील, दोन सेम येतील. ओके, नंतर कोणता येणार आहे तर साईड AB, ठीक आहे, आणि LM अशी साईड दोन येणार आहेत सेम. नंतर अँगल B जो दिलेला आहे आपल्याला त्याला कोण येणार आहे तर अँगल M हा सेम येणार आहे. म्हणजे काय येईल तर BM आणि N हा आपला सेम येईल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो तर अँगल ABC कॉन्करंट टू अँगल LM अँड N हे काय येतील तर कॉन्करंट होतील. नंतर सेकंड टेस्ट दिली आपल्याला थ्री करस्पॉन्डिंग साइड्स, म्हणजे काय करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे येईल आपला साईड साईड आणि साईड टेस्ट. बघूया काय म्हटलं आहे. ड्रॉ अ ट्रायंगल PQR अँड XYZ अँड सच दॅट द लेंथ ऑफ PQ. काय म्हटलेले आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलं, कोणता तर PQRS. ओके, PQRS असं. तर आपल्याला काय सांगितलं की ड्रॉ करायला सांगितलं ट्रायंगल कोणता तर PQ आणि R हा आपण ट्रायंगल ड्रॉ केला. आणि दुसरा कोणता आहे आपला तर XY आणि Z आहे, ठीक आहे. सच दॅट असे दोन आपल्याला ट्रायंगल ड्रॉ केला. नंतर PQ जो आपल्याला PQ म्हटलेला काय म्हटलं आहे तो कशाला सेम आहे तर X आणि Yला सेम आहे. नंतर QR कोणाला सेम आहे, Q आणि R हा कोणता सेम आहे तर Y आणि R आणि P सेम आहे तर X आणि Z हा सेम आहे म्हणते. मग काय अ ट्रायंगल PQR जर आपण सेम जसं आपण आधी याच्यात पाहिलं, जर आपण ट्रायंगल PQR वर जर ठेवला तर या काय येतील याच्या साईड पर काय येतील सेमच येतील. तर आपण त्याला QR करस्पॉन्डिंग टू कशाला म्हणू शकतो आपण त्याला XYZला. म्हणजे कसं येईल तर P आणि X हा येईल सेम. ओके, नंतर Q आणि Y येणार आहे सेम, नंतर R आणि X येणार आहे सेम, ठीक आहे. थर्ड टेस्ट आहे आपली टू अँगल अँड देअर इन्क्लुडेड साईड. टू अँगल्स दिलेले आहेत आपल्याला. ओके, इथे टू अँगल्स दिलेले आहेत आणि त्याच्या काय तर साईड सांगितला इन्क्लुडेड साईड म्हणजे कोणता येईल साईड. तर हा कोणता होईल आपला अँगल साईड अँगल टेस्ट होऊन जाईल. बघूया आपण काय म्हटलं आहे. ड्रॉ अ ट्रायंगल XYZ अँड DEF. XYZ आणि DEF असं आपल्याला दोन ट्रायंगल ड्रॉ करायचे आहेत. मग इथे दिलेलं आपल्याला लेंथ लेंथ XZ काय दिलेली आहे लेंथ XZ अँड लेंथ DF, ठीक आहे. काय येतील हे दोन सेम येतील. लेंथ XZ आणि लेंथ DF काय येतील सेम येतील. X काय आहे तर अँगल X इज इक्वल टू अँगल D हा सेम येणार आहे. नंतर अँगल Z आणि अँगल F, ठीक आहे. हे काय येतील तर कॉन्करंट येतील, म्हणजे ते पण काय येतील सारखे सारखे येतील इथे. कारण की हे सेम काय आहे तर एक्झॅक्ट कॉपीज आहे. फक्त काय आहे की थोडा ट्रायंगलचा शेप थोडा म्हणजे ट्रायंगलचा शेप सारखाच आहे. XYZ या ट्रायंगलवर आपण DEF हा ट्रायंगल जर ठेवला तर काय येणार आहे तर हा पण काय येणार आपला XYZ पण कॉन्करंट येणार आहे. कशाला तर DEFला येणार आहे.
का तर करस्पॉन्डिंग कोणकोणते आहेत त्याचे अँगल, तर एक्स करस्पॉन्डिंग टू डी आहे, नंतर वाय करस्पॉन्डिंग टू ई आहे. ओके, वाय करस्पॉन्डिंग टू काय घेतला आपण तर ई आहे, नंतर झेड करस्पॉन्डिंग टू काय आहे तर झेड करस्पॉन्डिंग टू एफ आहे. ठीक आहे. नंतर फोर्थ टेस्ट काय आपली तर एस आणि ऑर एस ए ए टेस्ट दिलेली आहे. काय म्हटलं, द सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल. जर मेजर ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल किती असतात टोटल तर 180 डिग्रीचा राहतो. ठीक आहे. आणि देअरफॉर इफ टू करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ द अँगल ऑन टू ट्रायंगल आर देअर कॉन्ग्रंट. जर त्यातले कॉन्ग्रंट असेल कोणते अँगल आणि ट्रायंगलमध्ये कोणते जर त्यातले अँगल्स दोन अँगल जर करस्पॉन्डिंग असले, दोन अँगल्स जर सारखे असतील तर काय होईल, तो पेअर ऑफ अँगल आर ऑल्सो कॉन्ग्रंट. काय होणार तर तो कॉन्ग्रंट होणार आहे. ट्रायंगल तो काय होणार तर कॉन्ग्रंट आहे. आणि इफ टू अँगल्स अँड साईट ॲडजस्टंट टू वन ऑफ देन कॉन्ग्रंट. काय होणार तर दोन अँगल जर सेम असतील, ठीक आहे, किंवा साईड काय होतील त्याच्या ॲडजस्टंट होतील, म्हणजे काय होतं वन ऑफ देन इज कॉन्ग्रंट. मग दोनपैकी काय होईल तर एक काय राहणार तर त्यातलं कॉन्ग्रंट राहणार आहे. आणि करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ देअर ट्रायंगल अँड देअर द कंडिशन ए असे म्हणजे कोणते अँगल साईड अँगल टेस्ट काय होईल तर फुलफिल. ट्रायंगल काय होईल तर कॉन्करंट होणार. काय होणार ट्रायंगल आपला हा कॉन्करंट होणार. फिफ्थ आणि लास्ट कोणती आपल्याला टेस्ट दिलेली आहे तर हायपोटेनियस साईड्स टेस्ट फॉर म्हटलं राईट अँगल ट्रायंगलसाठी. कोणती राईट अँगल ट्रायंगल जो असतो आपला 90 डिग्रीवाला, त्यासाठी काय दिलेली आहे आपल्याला ही टेस्ट दिलेली आहे, हायपोटेनियस साईड टेस्ट दिलेली आहे. बघूया काय म्हटलं, देअर इज अ युनिक राईट अँगल ट्रायंगल ऑफ गिवन साईड ऑफ हायपोटेनियस. काय होतं तर हा आपला जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याची जी ही अपोजिट साईड आहे त्याला काय म्हणतो आपण हायपोटेनियस साईड म्हणतो. ही राहते 90 डिग्री. बघूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 13.1. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं, इफ each pair of the triangle in their following figure and part bearing identically a mark of the concurrent state and a test of corresponding of vertices of which triangle if each pair of the concurrent. काय म्हटलं आपल्याला ते याच्यात कोणती टेस्ट यूज केलं जाईल. ओके, जो आपला फर्स्ट आपल्याला जो ट्रायंगल दिलेला आहे, ओके, त्यात आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहे, त्यात हे आपण इथे सेपरेट केलं आहे. कोणता आहे फर्स्ट ट्रायंगल कोणता झाला आपला तर तो झाला एक्स डब्ल्यू एक्स आणि झेड झाला फर्स्ट ट्रायंगल आपला. आणि सेकंड ट्रायंगल कोणता तर डब्ल्यू झेड आणि वाय झाला. ठीक आहे. आणि इथे काय दिले आहे तर त्याच्या दोन्ही साईड काय तर सेम आहेत. मग इथे कोणता आपल्याला अप्लाय होणार आहे तर टू ट्रायंगल्स आर कॉन्करंट. ठीक आहे, दोन्ही ट्रायंगल काय तर कॉन्करंट आहे. बाय कोणती साईड लागली आपलं साईड अँगल साईड ही टेस्ट लागली, म्हणजे एस ए एस ही टेस्ट आपल्याला इथे लागलेली आहे. कशी तर डब्ल्यू डब्ल्यू, ठीक आहे, एक्स एक्स नंतर झेड आणि हे झाली झेड. कशी झालेली आपली तर डब्ल्यू एक्स आणि झेड. ओके, ही झाली आपली पहिली टेस्ट. डब्ल्यू एक्स आणि झेड आपली पहिली टेस्ट आहे. नंतर डब्ल्यू झेड आणि वाय काय होणार तर करस्पॉन्डिंग अँगल्स होणार आहे. ओके, किंवा आपण त्याला असे म्हणू शकतो की एक्स झेड डब्ल्यू. ठीक आहे, एक्स झेड डब्ल्यू असं पण म्हणू शकतो. दुसरं कोणतं आपलं तर वाय झेड डब्ल्यू, काय नंतर वाय झेड आणि डब्ल्यू असं पण म्हणू शकतो. तिन्ही जरी दोन्ही यांनी जरी म्हटलं तरी काय येणार तर सेमच येणार आहे आपलं. काय येणार आहे टेस्ट तर आपली साईड अँगल्स साईड टेस्ट ही येणार आहे. ओके, सेकंड बघूया. तर इथे बघू शकतो आपण या डायग्राममध्ये काय दिलं आहे तर दोन राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे आपल्याला. ओके, काय तर दोन राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे कोणता यूज होणार आहे आपला तर टू ट्रायंगल्स आर कॉन्करंट. काय होणार तर याच्यात काय टू ट्रायंगल्स काय तर सारखे आहेत. कसे ही जी आपली इंटरसेक्टिंग लाईन आहे जी सेंटरमधून लाईन झाली काय होणार तर दोन्ही याला काय तर सेमच आहे. ठीक आहे, आणि दोन्ही साईड काय तर याच्या सेम आहेत. म्हणजे इथे कोणता लागू होणार आहे आपला तर इथे होणार हायपोटेनियस साईड टेस्ट लागू होणार आहे. म्हणून आपण त्याला कसं म्हणू शकतो तर आय जे आणि के एक झालेला आहे. सेकंड कोणता तर आय जे आणि एल हा झाला आपला सेकंड राईट अँगल ट्रायंगल. आर कॉन्करंट बाय काय दिले तर साईड साईड आणि साईड ही टेस्ट दिलेली आहे. कशी दिलेली आहे साईड बाय साईड टेस्ट आपल्याला, कारण की इथे काय दिलेले आहेत आपले हे सेम आहेत. आपण हा एक ट्रायंगल घेऊया. ओके, हा आपला एक ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल आपला जी ई एफ हा झाला आपला सेकंड ट्रायंगल. ओके, तर आपण काय म्हणू शकतो की टू ट्रायंगल्स आर कॉन्करंट बाय कोणती झाली आपली साईड अँगल साईड. कशी झाली तर एच आणि एफ आहे. बघूया एच आणि एफ. ओके, हे पण सेम आहेत. नंतर जी आणि ई, जी अँड ई हे सेम आहे किंवा ई आणि जी. ओके, नंतर काय म्हणू शकतो आपण त्याला तर हा जो आपला एक ट्रायंगल आहे आपण त्याला काय म्हणतो एच ई जी. ओके, एच ई आणि हा जी हा झाला एक ट्रायंगल. ठीक आहे, सेकंड ट्रायंगल बघा आपला एफ जी आणि ई हा आपला काय झाला आहे तर करस्पॉन्डिंग ट्रायंगल झालेला आहे. फोर्थ बघूया
टू ट्रायंगल्स आर कॉन्करंट बाय कोणता टेस्ट यूज केली आपण तर अँगल साईड आणि अँगल ही टेस्ट केलेली आहे. कोणती तर ASA टेस्टनुसार. आणि अँगल कसं होईल तर अँगल आणि ह्या झालं त्याच्या दोन साईड्स काय आलं तर ह्या दोन्ही पण सेम आहेत. म्हणजे काय तर SMA आणि हे कोणतं आपल्याला तर OP आणि हा झाला आपला T. काय होतं तर हे दोन्ही सेम आहेत. एक्झॅक्ट काय तर ह्या कॉफी आहेत. जर आपण हा ट्रायंगल जर काय याच्यात जर ट्रेस केला तर काय येणार तर दोन्ही सेमच येणार आहे. ओके. टू ट्रायंगल्स आर कॉन्करंट बाय कोणता तर अँगल साईड अँगल टेस्ट. कोणती तर अँगल साईड अँगल. काय झालं तर हे दोन काय झालं त्याच्या हे पण दोन्ही काय तर सेमच आहे. कोणता आहे तर ह्याच्यात यात दोन ट्रायंगल्स दिले आपल्याला. कोणता आहे तर फर्स्ट म्हणजे TM आणि N. ओके. नंतर TS आणि हा झाला आपला N. काय होतील हे दोन ट्रायंगल होतील. कसे झाले तर हे दोन्ही साईड काय तर त्या सेम आहेत. म्हणून कोणतं झालं आपलं तर अँगल साईड आणि अँगल असे दोन टेस्ट झालेले आहेत. मग याला आपण कसं म्हणतो TN आणि M करस्पॉन्डिंग टू TNS.